काय उपवास आहे म्हटल्यावरती आपलं दिवसभर चिरीमिरी खाणं चालूच असतं. संध्याकाळीसुद्धा मी भरपूर सारं चिरीमिरी खायला आणलं. दूधसोबत घेऊन आलेच होते, कारण उपवास आहे म्हटल्यावर चहाशिवाय तर काय उपवास माझा बरोबर होतच नाही. मस्त चहा घेतला आणि त्यानंतर मंडईमध्ये गेलो होतो थोडीफार भाजी घेण्यासाठी. भाजी घेऊन आलो तर बघा इतका सुंदर चंद्र दिसत होता ना, की मी काय त्याला कॅप्चर करण्यापासून माझा मोहच आवरला नाही. भाजी घेऊन घरी आलो आणि त्यानंतर आठवलं की सकाळी भरपूर सारे कपडे धुवून टाकले होते, तर तेही घरामध्ये घेऊन आले. भाजी सगळी वेगवेगळी करून ठेवली आणि त्यानंतर लगेचच दिवाबत्ती वगैरे करून पुस्तक वाचायला बसले. पुस्तक वाचून होतंय की नाही तोपर्यंत लगेचच थोडी थोडी भाजी घेतली आणि सचिनपाशी निवडायला दिली आणि मी मात्र स्वयंपाकाच्या तयारीला लागले. आता स्वयंपाकामध्ये बनवणार होते मी मस्त बटाटा, वांग आणि वाटाण्याची भाजी आणि मसाले भात आणि थोडीशी खीर माझ्या मम्मीने दिली होती गव्हाची बनवलेली. सगळ्यात पहिल्यांदा मी लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीचा मसाला बारीक करून घेतला. कढईमध्ये मी ऑलरेडी कांदा टोमॅटो भाजायला टाकलं होतं, त्यामध्येच थोडेसे जिरे आणि हळदसुद्धा टाकली होती. त्यानंतर सगळा मसाला त्यामध्ये टाकला. रोजची घरची जी स्वयंपाकामध्ये आपण वापरतो भाजीची चटणी ती टाकून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये सगळ्या भाज्या ॲड करून मस्तपैकी भाजी मी शिजायला ठेवली होती. दुसऱ्या साईडला मी लगेचच मसाले भाताची सुद्धा तयारी करायला घेतली आणि छान मसाले भातसुद्धा बनवला. मसाले भाताची सुद्धा सिंपल अशी रेसिपी मी शूट केलेली आहे, पण मी नंतर तुमच्यासोबत कधीतरी ती नक्की शेअर करेन. चला भाजीचा फायनल लुक बघा. भाजी खूप जास्त मस्त दिसते. दुसऱ्या साईडला मी भात पण बनवून घेते आणि सुंदर अशा जेवणाने दिवसाचा शेवट करते. व्हिडिओ बघत असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुन्हा.